नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे इराची तर एंट्री होताना आपल्याला दिसलेलंच आहे। जर तुम्ही तो एपिसोड बघितलेला नसेल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो एपिसोड जाऊन बघा। पण मात्र आता इकडे मालिकेमध्ये परत इराची एंट्री मुजुमदारांच्या घरामध्ये झालेली आहे। तर आता इकडे इरा जी असते ती आता इकडे सावीची स्मृती गेली आहे, तिला काहीच आठवत नाहीये। आता ह्याच संधीचं सोनं करणार आहे, म्हणजेच आता इकडे ती त्या मुजुमदारांच्याच घरी राहणार आहे। आता इकडे दामिनी जी असते ती तर तिला घराबाहेर काढायला निघते, पण आता इकडे धैर्य जो असतो त्याचा आता इकडे इराला पूर्ण पाठिंबा असतो। म्हणजेच आता इकडे दामिनी जी असते ती बोलत असते की धैर्य, इनेस तुझ्या आणि सावीच्या संसारामध्ये विष कालवलं होतं, तुला माहितीच आहे ना, आणि म्हणून या पोरीला मला या घरात ठेवायचंच नाहीये आणि म्हणून आता इकडे ती बाहेर काढणार असते। आता इकडे धैर्य बोलतो, थांब आई, मला तिच्याशी बोलू दे। आणि आता इकडे तो बोलत असतो, तुला केव्हा होश आला आणि तू कुठे गेली होती। आता इकडे ती तर तेव्हा काही सांगत नाही, पण मात्र आता इकडे याच संधीचा फायदा घेऊन म्हणजेच इकडे धैर्याने जे असतं ती आता इकडे इराला घरामध्ये घेतलेलं असतं आणि याच संधीचं ती सोनं करणार असते। आता इकडे ती धैर्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते। आता इकडे तिला वाटतं की आता इकडे सावीला तर काही समजणारच नाही, पण मात्र आता इकडे नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते म्हणजेच आता इकडे किचनमध्ये इरा असते, तिथे धैर्य सुद्धा असतो। ती आता इकडे त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवत असते, म्हणजेच त्यांच्या आवडीचं। आता इकडे इरा जी असते इकडे धैर्याचा हात हातात घेते आणि आता इकडे त्यांच्या एकमेकांच्या नजरा अडकलेल्या असतात। इकडे इरा जी असते मनातल्या मनात बोलत असते की इरा, आता तुला ह्याच संधीचं सोनं करायचं आहे आणि आता काही झालं तरी सावीची सुद्धा स्मृती गेलेली आहे आणि आता इकडे ती सुद्धा आपल्या मदत येऊ शकणार नाही। आणि दामिनीचं तिला तर आपण चांगलंच ब्लॅकमेल करू शकतो, कारण आता इकडे सगळे सुईधागे जे असतात तिकडे इराच्या हातात असतात, कारण तिला दामिनीचं सगळं सत्य माहितीच असतं। इतकंच नाही तर सुधाकीरला मारलेलं, मधुसूदनला मारलेलं सगळ्याचं तिच्याजवळ पुरावे सुद्धा असतात। आता इकडे याच गोष्टीने ती दामिनीला सुद्धा ब्लॅकमेल करणार असते आणि म्हणून आता इकडे दामिनी सुद्धा तिच्या कुठल्याच प्लॅनच्या आड येऊ शकत नाही। इकडे सावीचा तर काही प्रश्नच नाही आणि म्हणून आता इकडे ती धैर्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच अर्थात लग्नसुद्धा करणार। हे सगळं तिने आधीच ठरवलेलं असतं आणि म्हणून आता इकडे ती त्याचा हातात हात घेते आणि आता इकडे तितक्यात हे सगळं काही सावी बघते। सावीला फार राग येतो, ती आता इकडे मोठ्या तानातानाने त्यांच्याजवळ जाते, तिचा हात त्याच्या हातातून सोडवते आणि बोलते की तू माझ्या फ्रेंडला का हात लावलास, तू माझ्या फ्रेंडला हात लावायचं नाही, तो फक्त माझा फ्रेंड आहे आणि तू त्याच्यापासून दूर राहायचं। आणि आता इकडे ती धैर्याचा हात हातात घेते आणि त्याला तिथून खेचत खेचत तिथून घेऊन जाते। आता हे सगळं बघून इकडे धैर्याला फार छान वाटत असतं, कारण सावीची स्मृती जरी गेली तरी मी दुसऱ्याचं झालेलं तिला याच्यात पटत नाहीये। आता हे बघून त्याला फार छान वाटत असतं आणि आता इकडे इराला फार राग येतो। इकडे इरा तिच्याकडे रागाने बघत असते। तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, इरा जी असते या तिकडे सावीला काही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल का आणि तिची स्मृती गेली आहे याचा फायदा घेऊन ती तिला काही तिची कानं भरेल का, म्हणजेच तिला काही वाईट साईड शिकवेल का? तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा। आणि इतकंच नाही तर आता इकडे सावी बिचारी तिची स्मृती गेली तरी सुद्धा ती धैर्याला काही सोडत नाहीये। तर तुम्हाला यांचं हे प्रेम कसं वाटतंय नक्की आम्हाला सांगा। धन्यवाद।